मंडळी रामराम. कालचा दिवस भारतीय राजकारणाच्या दृष्टीतून किंवा बऱ्याचशा गोष्टी घडामोडी कालच्या दिवसामध्ये घडल्या मित्रांनो. संसदेवर एक स्मोक हल्ला पण झालेला आहे, त्या संदर्भात पण बरेचसे चर्चा झालेली आहे. पण मी आज या विषयाने बोलणार मित्रांनो. काल 2 दिवसापूर्वीची एक क्लिप युट्यूबवर पाहण्यात आली. माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू आहे आणि तिथे जुनी पेन्शन म्हणजे ओपीएसच्या संदर्भात की जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात जुने पेन्शनर लोकांनी मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चा पुढे भाषण करतानाची ती व्हिडिओ क्लिप माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची होती आणि ती पाहण्यात आली मित्रांनो. आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की हे राजकीय लोक किती वस्तुस्थितीला विपरीत वागतात, वस्तुस्थिती विसरतात. आणि त्यांची क्लिप कदाचित तुम्हाला मिळाली तर बघा, कदाचित तुम्ही पाहिली पण असेल मित्रांनो. त्यांचं असं म्हणणं होतं, मी जर मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आली नसती किंवा मोर्चा काढावाच लागला नसता, त्याच्या अगोदरच तुमचं सगळ्या मागण्या मी मान्य केल्या असत्या. बरंच त्यांनी बोललेले ते तुम्ही ऐका मित्रांनो. परंतु मला एकच ते वाक्य फार आवडलं मित्रांनो, कदाचित तुम्हाला आवडेल, की मी मुख्यमंत्री असतो तर. आपल्याला माहिती आहे आपण शाळा कॉलेजला असताना किंवा 10वी पर्यंत शक्यतो त्या काळामध्ये, आता आहे का नाही सांगता येत नाही, शक्यतो आता बरेचसे नवीन नवीन विषय आलेले, परंतु आमच्या काळामध्ये मी जोपर्यंत 10वी पर्यंत त्यावेळेस एक विषय असतो, मी अमकं झालो तर, मी देशाचा पंतप्रधान झालो तर, मी कलेक्टर झालो तर, मी पायलट झालो तर, हे असे वेगवेगळे विषय निबंधासाठी राहायचे. आणि एक आपली जी काही विचारशक्ती आहे किंवा आपण काय विचार करू शकतो समाजाबद्दल, देशाबद्दल, वस्तुस्थितीबद्दल, याबद्दल आपली कल्पना त्यामध्ये आपण लिहित असतो. आणि अशीच ते उद्धव साहेबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर एक ती कल्पना डोक्यात माझ्या आली की उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर. आता खरं म्हणजे ते मुख्यमंत्री 2.5 वर्ष होते, बरोबर आहे की नाही. आणि हे लोक आपण मुख्यमंत्री पदाच्या काळात काय काय राहाटे करून ठेवले, काय काय घोणटे करून ठेवले, काय काय गोष्टी करून ठेवल्या आणि त्या अगदी विसरून गेले मित्रांनो. आपल्याला आठवत असत त्या काळामध्ये म्हणजे उद्धव साहेब महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी महामंडळाचा संप जवळजवळ 6 महिने चालू होता. 110 का 125 कर्मचाऱ्यांनी ते जीव गेलेले होते, आत्महत्या केल्या होत्या त्यांनी. त्यांना पेमेंट योग्य मिळाना, त्यांना काही सरकारी निमसरकारी काय जे काय त्यांची मागण्या होत्या त्याकडे ढुंकून सुद्धा पाहण्याची वेळ उद्धव साहेबांना नव्हता किंवा महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांना नव्हता, बरोबर. आणि आता ते सांगतात पेन्शनरांना की मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला आंदोलन करण्याची किंवा मोर्चा काढण्याची गरज नव्हती. मित्रांनो, खरं हे लोक आपल्या जी वस्तुस्थिती आहे त्याच्यापासून किती विपरीत गेलेले आहे, किती दूर गेलेले हे कळत ह्या गोष्टीवरून दिसतं मित्रांनो. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव साहेबांनी जर योग्य रीतीने कारभार केला असता, लोकांच्या ज्या काही घटना घडल्या 2.5 वर्षाच्या कालावधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. तो 2.5 वर्षाचा कालावधी म्हणजे महाराष्ट्रावर एक आपण काय म्हणू, एक संकटच आल्यासारखं वाटत होतं. की कोरोनाचं पण संकट होतं, कोरोनापेक्षा या महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे महाराष्ट्रावर मोठं संकट होतं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणी, प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपला जे काही नाकर्तेपणा आहे तो झाकण्याचा प्रयत्न सातत्याने त्या काळचं सरकार करत होतं. आणि मित्रांनो, अर्णव गोस्वामी म्हणा किंवा कंगना राणावत म्हणा किंवा ते भामराय युवक होता, त्यांनी काय पोस्ट लिहिली, काय त्याच्यावर अनेक गोष्टी होत्या. म्हणजे यांना अटक कशी करायची, नवनीत राणा काय ते हनुमान चालीसी म्हणण्यासाठी यांच्या घरापुढे गेलं तर त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अनेक गोष्टी त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहे मित्रांनो. आता समजा त्या काळात त्यांच्या घरापुढे हनुमान चालीसी म्हटलं असते काय फरक पडला असता, पण नाही, आम्ही मुख्यमंत्री आहो आणि ते पण ब्रह्मांडातले सगळ्यात श्रेष्ठ मुख्यमंत्री आहो असं जे टेंभा त्या काळामध्ये मिरवत होता मित्रांनो, त्याची एक झिंग चढलेली त्या लोकांना. म्हणजे आता ते म्हणतात मी जर मुख्यमंत्री असतो तर. तुम्ही मुख्यमंत्री होता की 2.5 वर्ष तुम्हाला जनतेने नाही म्हणणार, परंतु काही का होईना लांडे लाबाड्या करून किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट करून मुख्यमंत्री पद त्यांनी मिळवलं होतं.
महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. परंतु ही व्यक्ती 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयामध्ये गेले नाही आणि वरून टेंबा सांगतात की माझं कुटुंब माझी जबाबदारी. अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये तुम्हाला सत्ता होती, तुमच्या हातात पॉवर होता, तुमच्या हातात सर्व काही होतं. त्या काळात मराठा आरक्षणाचा विषय इतका गाजतोय, त्या काळात जर यांनी योग्य नियोजन केलं असतं, योग्य वकील दिले असते, योग्य मांडणी केली असती तर आज ते जरांगे पाटलांना उपोषण करण्याची किंवा एवढ्या सभा घेण्याची काय गरज पडली असती. परंतु म्हणताना मित्रांनो, आपण होतो त्यावेळेस तर काही करायचं नाही, परंतु दुसरा सत्तेवर आला का मी याव केलं असतं, मी त्याव केलं असतं, याला काही अर्थ नाही मित्रांनो. मी एक सामान्य व्यक्ती म्हणून सांगतो, आपल्या कुटुंबात सुद्धा जर आपण बघितलं तर मला जर हे मिळालं, मला जर लाख रुपये मिळाले तर मी हे करीन, ते करीन, अमकं करीन. अरे पण लाख रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न कर ना, बरोबर आहे की नाही. माझ्या कुटुंबाला काही आवश्यक असेल तर हे करीन, ते करीन सांगतो, परंतु त्यासाठी मी प्रयत्न करत नाही, फक्त म्हणतो. अशी स्थिती ह्या साहेबांची झालेली आपण बघतो. त्यामुळे हसू पण आलं आणि खेद पण वाटला मित्रांनो की दैवयोगाने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते किंवा जनतेला जे काही जीवन जगण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी होत्या त्यासाठी प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं नव्हतं. परंतु 100 कोटी रुपये कसे मिळतील, त्यांचे जे काय सचिन वाजे साहेब यांना कसं ऍडजस्ट करायचं, काय काय होतं त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. काही चांगल्या घटना केल्या पण आठवत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेब तर आपल्या घरातून बाहेर पडायलाच तयार नव्हते. बाकी त्यांचे जे काही कार्यकर्ते होते ते मोठे जोमात होते, है की नाही. प्रत्येक ठिकाणी वसुली आपण जे म्हणतो मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी. आता मला आठवतं त्या कालावधीमध्ये प्रत्येक नाक्यावर पोलिसांकडून सर्वसामान्य व्यक्तींना अडवणूक केली जाते. जास्त म्हणजे 2 व्हीलरवर तर आम्ही तर इतकं वैतागलो होतो, आमच्या कामधंद्यानिमित्त तालुक्याच्या गावाला जावं लागायचं. ती धास्ती राहायची, 200 रुपये खिशात एक्स्ट्रा घेऊन जावं लागायचे. कधी हात करतील आणि कधी 200 रुपये काढून घेतील सांगता येत नाही. म्हणजे सामान्य व्यक्ती इतकी हे झालेली होती त्या कालावधीमध्ये. आज उद्धव साहेब सांगतात की मी मुख्यमंत्री असतो तर हे केलं असतं. याला काही अर्थ नाही मित्रांनो. आणि कदाचित दैवयोगाने त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं किंवा दुर्दैवाने म्हणू आपण, आणि त्या सगळ्या कालावधी म्हणून जनता हे झालेली आहे, वाचलेली आहे. आणि आता कदाचित ते मुख्यमंत्री होतील का नाही सांगता येत नाही. परंतु मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये जनतेच्या कामं केले नाही, लोकांचं फक्त अडवणूक केली किंवा जिरवाजिरवीचं काम हे 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव साहेबांनी केलं. आणि त्यांचे जे कार्यकर्ते, त्यांची मीडिया आहे, त्यांचे पत्रकार आहे की जगातला उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव होतं. ते अशी गोष्ट आहे मित्रांनो. खरं म्हणजे हे जी क्लिप होती 2 दिवसाची, परंतु कसं आहे थोडं वेळ लागतो, माझ्या मर्यादा पण आहे, त्यामुळे मी एक विषयच आपल्या पुढे मांडतो. आज जो हल्ल्याचा विषय तो मी उद्या मांडणार आहे मित्रांनो. त्याच्या आणखीन माहिती आपल्याला मिळेल, त्याच्यावर मी माझं मत आपल्यापर्यंत मांडणार आहे. माझे विषय जर आपल्याला आवडत असेल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.